कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजी चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणारा गल्ली परिसर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येनं ग्रासलेला आहे. न्यायालयाच्या बाजूने जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय थाटून बसलेले दिसतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता हा आणखी अरुंद होत आहे. त्यातच अनेक वाहन चालकांकडून रस्त्यावरच बेकायदा पार्किंग केली जात असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनते. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसंच रेल्वे प्रवासी ये जा करतात. मात्र फेरीवाल्यांचं अतिक्रमण आणि वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेकदा रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असून त्यांना रस्त्यावरून चालावं लागतंय. परिणामी अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला दिसत नाही. शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या या परिधान गल्लीतील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवर महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनानं कारवाई केल्यानंतर पुन्हा इथे फेरीवाले आपलं बस्तान बांधताना दिसतात. मग ही कारवाई फक्त तात्पुरती असते का, किंवा हे कारवाईचं नाटक केलं जातं का, असाही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये.